दोरी सर्परूपानं आम्हाला भासली का परिणाम पावली नाही. मग ती सोनी बदल कुठं घडला? दोरीच्या ठिकाणी घडला का माझ्या कल्पनेत घडला? कुठं घडला? दोरी समजा पडलीये आणि तुम्हाला सर्प दिसला, मग दोरीच्या ठिकाणी सर्प दिसला का तुमच्या कल्पनेच्या ठिकाणी सर्प दिसला? म्हणून संतांनी सांगितलं, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. एक वास्तविक सत्य असताना दोरी अंधुक प्रकाशामुळे तुम्हाला सर्प रूपानं परिणाम भासला, पण दुसऱ्याला सर्प नाही दिसला. दुसऱ्याला माळा दिसली, दुसऱ्याला भूरेखा दिसली, तिसऱ्याला जलरेखा दिसली, चौथ्याला फुलांची माळा दिसली. असं एकाच ठिकाणी दिसलं. हे दोरीमुळं घडलं का आपल्या असलेल्या बुद्धीमध्ये संस्कारामुळं घडलं? तर बुद्धीमध्ये पूर्वजन्मीच्या पूर्वसंस्काराच्या प्रभावामुळे हे घडलं, पण वास्तविक दोरीच्या ठिकाणी काही घडलं नाही. वस्तुतः सोन्याच्या ठिकाणी कोणत्याही दागिन्याचा विकार नाही, पाण्याच्या ठिकाणी कोणताही लाटेचा विकार नाही. पूर्वीही पाणी होतं, लाटेमध्येही पाणीच आहे आणि लाट निमाल्यावर सुद्धा पाणीच आहे. पूर्वीही सोनंच होतं, मध्येही सोनंच आहे आणि लाट दागिना मोडल्यानंतर सोनंच आहे. पूर्वीही दोरी होती, मध्येही दोरीच आहे आणि नंतरही दोरीच आहे. मग मध्ये काय आहे? मध्ये भास आहे फक्त, बाकी काही नाही. तो भास गेला की दोरी दोरी रूपानं कळते. मग भास का झाला? अज्ञानानं, मंद प्रकाशामुळं. तसं आमच्या ठिकाणी मंद प्रकाश आहे. आता माझा मंद प्रकाश आहे आणि विश्वाबद्दलचाही मंद प्रकाश आहे. म्हणून संत म्हटले, मावळवीत विश्वाभास नवल उदयाला चंडांश. ज्या वेळेला सूर्य उदयाला आल्यानंतर दोरीच्या ठिकाणचा सर्प मावळतो, तसं ज्ञान निर्माण झाल्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं दिसलेलं अज्ञानामुळे असलेलं विश्वरूपाचं अस्तित्व मावळतं आणि सर्वत्र एक चैतन्यच आहे अशी आपल्याला दृष्टी येते. त्याला ज्ञानदेव म्हणतात दृष्टी सृष्टीवाद. तुझी जशी दृष्टी आहे तशी सृष्टी आहे. तुला जर नामरूप सत्य वाटलं, मग आपण मग बघितलं परिणाम काय झाला सोन्याच्या ठिकाणी. काय तर सोन्याला आकार आला आणि त्या आकाराला बघून आम्ही एक नाम ठेवलं. बिल्वर, मोहनमाळ, मंगळसूत्र, कर्णफुले, पाटली. मग ह्यातलं नामरूप सत्य आहे का हो? काय सत्य आहे? मग सत्य कशाला म्हणायचं की जे पूर्वी होतं, मध्ये पण आहे, नंतरही आहे.